मनाची अंतरे प्रेमाला प्रेमाने पाहू चला. मनाशी बोलते जगाला जोडते प्रेमाने जागते प्रेम नव्हे. प्रेमाच्या गुपित नात्याचे गुपित प्रेमाला ठाऊक प्रेम हवे. प्रेमाच्या देशात प्रेमाच्या भाषेत प्रेमाच्या सुरात बोलू चला. काय बोलणार तू? अर्ध्या वेळी इंग्रजीतच काहीतरी बडबडत होता. माझी भाषा कळत नव्हती किंवा कळवून घ्यायची नव्हती त्याला. इमर्जन्सी सांगितलं की नाही तू त्याला? काही उपयोग नाहीये भाऊ. कोवळ्या वयात ओम्याला एकट्याला सोडून गेला होता आणि त्याला तर ओम्याच्या भवितव्याची काळजी काय असणार आहे. आईला माझ्या समोर असताना भिताडं डोकं आपटून फोडलं असतं डोकं मी त्याचं. चला बाप आहे का कोण आहे? हा रक्ताच्या नात्याला काही महत्वच राहिलं नाही ना आजकाल. एवढं निर्मळ मनाचं पोर आमचं काय करावं पोरासाठी मला तर काय कळणार का. आता जीव देऊ त्याच्यासाठी का गोड पोर. मला कधी कधी असं वाटतं ना जावं त्या पोरीच्या बापकडे सांगा तुला बाप पाहिजे ना. हा बाप आहे तसा. बरं आता अरे लाख मोलाचं पोरग आमचं शोधून सापडणार तुझ्या पोरीसाठी. ठासून सांगेल मी त्याला. भाऊ तुम्हीच म्हणता ना आपलं कॅरेक्टर इमोशनल नाहीये. आता आमच्यावर रेशन घ्या. चल त्या बायका टेन्शन मध्ये असतील त्याला समजावून सांगू. चल हे बघ अजिबात रडायचं नाही आणि तुला कधी काही वाटलं ना तर माझ्याकडे फोन करून ये. नाही ग फोन नाही केलास तरी हरकत नाही येत जात. अरे आलात तुम्ही? हे बघा ईशा आली आहे. बराच वेळ झाला ईशा आली आहे. आत्ताच ओळख करून दिली तिची. आजी आहे ओमची आजी. ईशा बेटा हा ओमचा काका आहे रणजित. आणि हे आमचे हे ओमचे बाबा का? नमस्कार करते बाबा. हे कधी झालं? हे कधी झालं? आताच आताच. भाऊ ताबडतोब वर्तमानात परत या आणि या पोरीला आशीर्वाद देऊन टाका. ओमचे बाबा. मी ओमचा बाबा नाही. मला हे जबाबदारी जमणार नाही. भाऊ बापानं जबाबदारी झटकलेली आवडत नाही ना तुम्हाला? अपसेट आहेत ना. आता अशी जबाबदारी झटकून कशी चालेल? शेवटी कितीही झालं तरी मुलगा आहे ना तो. हा नाही काय ईशा सायंटिस्ट लोकांची कॉन्फरन्स आहे तिथंच चाललेत आमचे हे दत्ता भाऊ. आणि म्हणजे ओमचे बाबा. सायंटिस्ट लोकांची कॉन्फरन्स आहे तिकडे चाललेत ओमचे बाबा. आणि काय आहे सकाळपासून ओम गायब आहे ना त्यामुळे थोडे चिडलेत ते. आणि काय आहे ही हुशार मंडळी जी असतात ना ती थोडीशी डोक्यानं विचित्र असतातच ना. सगळ्यांसमोर पिसं काढा आमची.
अरे नाहीच आहे तो माझा मुलगा. न सांगता घराबाहेर जातोय याचा अर्थ काय? कुठे गेलाय माझा मुलगा? शोधा. अरे एक दिवस मी माझ्या कामासाठी बाहेर गेलो, तुमची जबाबदारी नाही? अरे इतके शोध लावतो मी, पण माझा मुलगा कुठे गेला याचा शोध मी लावू शकत नाही. तू तुझ्या जिंगाणीवर. तुम्ही शांत व्हा. अरे मी नसताना एक घर सांभाळणं कुणाचं कर्तव्य आहे? तुम्हा सगळ्यांचं ना. मग शुंभासारखे बघताय काय? जा शोधा त्याला. हे पुढचं मला काय आठवत नाही. मला पाणी द्या बाबा. अहो 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 किती त्रास करून घ्याल तुम्ही? हा मॅडम. वाटलंच मला. रागवले की मला मॅडमच म्हणायला लागतात. म्हणजे बायको मुलगी काही ओळखतच नाहीत. मॅडम तुम्ही बायको? हा. आणि ही? हे बघा तिच्यावर आग पाखड करायची नाही. हा अजिबात नाही. म्हणजे तिचा दादा सकाळपासून घरातून बेपत्ता आहे ना, म्हणून फार अपसेट आहे ती. पप्पा ओम दादा कधी येणार हो? पप्पा हे सुमे. सुमी म्हणतायत ते मला. कशाला कशाला? तिला आवडत नाही ना लोकांसमोर सुमी म्हटलेलं. किती छान नाव ठेवलंय तुम्ही. इतकं आवडीचं नाव ठेवलंय ना त्यांनी. स्वतः ठेवलंय हिचं मधू. काय चाललंय हे लोकांसमोर? मला काही कळतच नाही. सारखं सारखं असं नाही करायचं. नाराज होते ना मुलगी. हा ज्या फोर्सने मॅडमचं चाललंय ना ते मला काही झेपणार नाही. अगं हे असंच करत असतात. म्हणजे तुला थोडंसं चमत्कारिक वाटेल. धीर धरा, धीर धरा. सगळे व्यवस्थित चालेल. थोडा धीर धरा. धीर काय धरायचं? माझी नाडी सुटायची वेळ आली. चल मी निघतो. अहो कुठे चाललात तुम्ही? अहो सायंटिस्ट मीटिंग आहे. मी जर नाही गेलो तर बाकीचे सायंटिस्ट हातात उंदर धरून उभे आहेत ना. जायला पाहिजे मला. चला. अहो घरच्या कपड्यात जाणार आहात का तुम्ही? थांबा. असं बरं दिसतं का? आणि ओमचा काही पत्ता नाहीये. काय करायचंय? काही ठरवायचंय की नाही? जा जा. आधी माझ्या नातवाला शोधून घेऊन ये, मग सगळं तुझं. अगं आई तू कशाला काळजी करतेस? तुझं वय का काळजी करण्याचं? मग तो आता लहान आहे का ओम? अरे बाबा मला माझ्या नातवाची काळजी वाटते. दत्ता. दत्ता? दत्तू. दत्तू? नाही हो, कुठंच नाही सापडले ओम भाऊ मला. म्हणजे सगळं कशा काय इथे? एक मिनिट. मी ओळख करून देतो. हा जयेश ओमचा मोठा भाऊ. ओमचा मोठा भाऊ आहे. आणि ही धनश्री. हिला आम्ही कामाला ठेवलीये. मधो असं बोलतात? आता काही कन्फ्युजन नको. फक्त मी बोलणार आहे. तर हा जयेश आणि ही धनश्री याची बायको. हे दोघेही आमच्या गावाकडे असतात. आमची जमीन आहे ना तिकडे बागायत. सध्या अननस लावलाय. अननस. आता लावलाय ना भाऊ. असू दे ना. हा मी सायंटिस्ट आहे. माझ्याकडे लक्ष नसतं. बिझी. असं हे आमचं सगळं सुखी कुटुंब आहे. कसं सांगतोय ना मी. सांगतो ना. नाही तुझं कन्फ्युजन नको म्हणून परत पहिल्यापासून सांगतो. हा हे ओमचे बाबा. हा जयेश ओमचा मोठा भाऊ. ही धनश्री ओमची वहिनी. ही मधू ओमची बहीण. ही ओमची आई. ही ओमची आजी. हो. आणि मी ओमचा काका. कळलं असेलच ना तुला? कळलं का? बेटा ओमचा काही शोध लागला का? नाही हो, कुठंच काही गावलं नाही ओम. काय करावं कळत नाही. काही सुचत नाही. मी देव पाण्यात घालते. हा मी पण येते आई. नाही मी जाते मॅडम आजींबरोबर. अगं असा गोंधळ असतो आमच्याकडे सतत. मला ना अभ्यासच करता येत नाही. परीक्षा आली आहे ग माझी. तू म्हटलं परीक्षेला येणे का तू?
मला ना कोणी हुशारच समजत नाही या घरात. मी नाहीये तुमच्या इतके आणि होता नाही इतकी हुशार. काय करू मी? काय बोलता तुम्ही तिला? तुम्ही- अगं विसरले असतील ते. एक मिनिट. सगळे साले हुशार, आपल्याला वाघाच्या तंगडी सळलं फळण घ्यायच नाही. भाऊ हा, काय थांबा ना आधार हो, थांब. थांबा ना आधार. हे, ओम गेला ना अचानक, त्यामुळे सगळे हे असे कावरे बावरे झालेले आहेत. आम्हाला असं वाटलं होतं की तो तुझ्याकडेच गेलाय. नाही म्हणजे काय आहे की त्याने फोन पण बंद करून ठेवलाय आणि काहीच कॉन्टॅक्ट नाहीये त्याच्याशी. ऍक्च्युली मी प्रधान सरांच्या ऑफिसमधून म्हणजे त्याच्या ऑफिसमधून पत्ता घेतला इथला आणि शोधत आले. नाही काय कामाचं खूप प्रेशर असतं ना, त्यामुळं टेन्शन आलं असेल त्याला. अरे किती फेकतोय, वकील आहे ती, डायरेक्ट 420ची केस लावे. काय नाही म्हणजे त्यांना काय म्हणायचं की ओम वकील जरी असला तरी आता खूप वेळ झाला तो आलेला नाहीये ना, तेव्हा पोलीस कंप्लेंट करूया असं त्यांना म्हणायचंय. अहो काहीतरी काय. नाही म्हणजे फक्त म्हणायचंय फक्त. एक आयडिया आहे. बहुतेक मित्रांच्याकडे गेला असेल. मी त्यांना फोन करून बघतो. तोपर्यंत हा गड तुम्ही सांभाळा. एकही प्रश्नाचं उत्तर मी देणार नाही. नाही बस. कुठे गेले सगळे? सॉरी एकाही प्रश्नाचं उत्तर देणार नाही. कुठून आणू मी माझं कुटुंब? कुठून आणू मी भरलेलं घर? कुठून आणू माझ्या आई बाबांना? मी आणि किती दिवस हे तिच्याशी खोटं बोलणार आहे? मला ना काही समजेन असंच झालं. मी 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 जाणार आहे कुठेतरी. मला दिसतंय स्पष्ट मी कुठेतरी लांब निघून जाणार आहे. तुझा पण त्याने काही घंटा फरक पडणार नाही. उलट मॅटर्स आणखीन कॉम्प्लिकेट होते. व सेल्फ सिंपथी खाऊ नकोस. कानाखाली वाजवीन ना सरळ होशील. काकेचा फोन आहे. मी नाहीये सांग त्याला. हा काका बोला. अरे सागर, अरे ओम्या कुठे गेला काय माहितीये का रे? तो फोन पण स्विच ऑफ लागतोय. हो हो तो माझ्यासोबतच आहे. तुझ्या बरोबर आहे? हो हो. ए तो बरा आहे ना? हो काळजी करायचं काही कारण नाही आहे. थोडासा डिस्टर्ब आहे पण आता बरा आहे. जरा ओमला फोन दे ना. हो देतो. ठीक आहे घे काकीचा फोन आहे. थँक्यू. वेलकम. हा अरे ओम्या कुठे आहेस तू? यार असं निघून जातात का कुणी? हा अरे केवढी काळजी करत होतो आम्ही तुझी. अरे बघ ऐक, ईशा आली आहे घरात. काय? ईशा घरी आली आहे? अरे हो, तू ये ताबडतोब निघून इकडे. आणि नाही तू ये इथे आल्यावर बोलूयात आपण. सागऱ्या यार, ईशा घरी आली आहे डायरेक्ट. अरे याचा अर्थ कळतोय का तुला? तू सासवडमध्ये एवढी माती खाल्लीस तरी ती परत आली. म्हणजे ओमी शी लव्स यू यार. शी रिअली लव्स यू. हा यार, हा ती घरी आली म्हणजे शी लव्स मी. हा यार, मी तिला सांगतो खरं खरं. हा ठीक आहे, फोन घे. हा एक काम कर, सरळ घरी जा आणि तिला सगळं खरं खरं सांगून टाक. ओके? हा यार, थँक्स यार सागऱ्या, थँक्स.
तू भेटलास ना, तू बोललास की मला अशी पॉझिटिव्ह एनर्जी मिळते यार. मी तिला सांगतो सगळं खरं खरं. ओके. हा मी जातो घरी. ईशा, हे असं सगळं आहे बघ. आला तो. आता कोणी बोलायचं नाहीये. मी बोलणार आहे फक्त. आणि मी तुला बोलणार आहे, तू काही बोलायचं नाहीस कारण तुला काही कळणार नाहीये. बरं. तर मला सांग, होतास कुठे तू होतास कुठे? किती शोधायचं तुला? कुठं शोधायचं तुला? ही वागण्याची पद्धत आहे. अरे माझे एवढे प्रयोग होते, एवढे शास्त्रज्ञ माझी वाट बघत होते, तरी तू कुठं गेलास? हे या चिंतेमध्ये मी बसलेलो इथे. आणि हा तुझा काका, हा काका, आणि हा पलीकडं जयेश तुझा मोठा भाऊ, हे दोघं उन्हात फिरून वणवण फिरत होते. उन्हामध्ये वणवण कळलं ना? ही तुझी आजी. हिने काय केलं नाही? हिने सकाळपासून अन्नाचा घास घेतलेला नाही. ही तुझी आई. हिच्या डोळ्यातले अश्रू शेवटपर्यंत थांबले नाहीत. तू आत्ता आलास तेव्हा थांबले. ही तुझी वहिनी, पाण्याचा थेंब गिळलेला नाही. ही तुझी वेडी बहीण, धाकटी बहीण, मधु धाकटी बहीण. ती बिचारी सैर बहीर झाली. दादा गेला कुठे? अरे माझे शास्त्रज्ञ वाट बघतायत. सर गेले कुठे? उंदरं वाट बघतायत. आणि तू काही बोलणार आहेस का? शुंभासारखा उभा राहणार आहेस नुसता? ए दत्तू, माझ्या नातवाला काय बोलायचं नाही. हो. ये बाळा, ये बस. पप्पा, दादा आत्ताच आलाय ना, तुम्ही कशाला उगाच त्याला ओरडताय? आणि दादा, रे असं काय करतोस तू? नाहीतर काय. अरे ओम, बरं झालं तू आलास. आम्हाला ना काळजी वाटत होती ना. हो. तेवढ्यात या ईशाजी आल्या ना. काही सुचतच नव्हतं आम्हाला, म्हणून हे सगळं. कळलं ना आता? घरातले सगळे तुझ्या चिंतेत होते. आता माझा प्रयोग होते, माझी उंदरं वाट बघतायत, माझे शास्त्रज्ञ वाट बघतायत. अहो काय, दुसरं काही सुचत नाही म्हणून तेच काय बोलताय तुम्ही? नाहीतर काय, हो की नाही? अरे ओम, तुला बरं वाटत नाही का? डॉक्टरकडे जाऊया का? ईशा, हे सगळं खरं नाहीये. म्हणजे? अरे तेच म्हणतोय ओम आम्ही सगळे. तुझं आता काही खरं नाहीये. हो, म्हणजे तुझ्या वागण्याचं उत्तर आता तुला सगळ्यांना द्यावंच लागणार आहे. अरे घरातली होणारी सून आहे ती. तिला न सांगता निघून आलास तू. आलास आणि फोन बंद करून गायब. अरे तिला किती दुःख झालं असेल याचा काही विचार? हो, ठीक आहे. अहो ऐका माझं, म्हणजे असं आल्या त्याच्यावर असं ओरडू नका. नाही का, आत्ता आलाय तो, त्याला शांतपणे बसू द्या. घरी आलाय ना तो, किती कामात असतो तो. अरे म्हणजे आम्ही काम करत नाही? नाही तसं नाही. माझी शास्त्रज्ञ वाट बघतायत, माझी उंदरं वाट बघतायत. अरे तू गप्रे. धना, ईशा आपल्याकडे पहिल्यांदाच आलीये, जेवणाची व्यवस्था कर ना. अहो नाही, नको. इतकं पोट भरलंय आता, निघते मी. नाही अगं, अशी कशी निघशील तू? अहो नाही, नंतर येईन ना मी परत. नक्की का? नक्की. आजी येते. कुठे गेला होतास तू? मला खूप भीती वाटत होती हो. मला तुझं हे असं न सांगता निघून जाणं अजिबात आवडलेलं नाहीये. माणसाने ना त्याच्या मनात जे काही असतं ते स्वच्छ बोलावं. मला नाही माहिती तुझ्या डोक्यात नेमकं काय चाललंय, पण आपण
आपण मित्र आहोत चांगले, आणि याचा अर्थ फक्त आपली चांगलीच बाजू माझ्यासोबत शेअर करायची असा होत नाही. म्हणजे काही वेळेला दुःख सुद्धा बोलल्यामुळे हलकं होऊ शकतं ना. आय होप तू माझ्याशी स्पष्ट बोलशील जे काही असेल ते. हो, मला पटलंय आणि म्हणूनच मला तुला काहीतरी सांगायचंय. खरं काय ते सांगायचंय. चल बाहेर, मी तुला बाहेर सोडायला येतो. नाही नको, ह्यांना वेळ दे आधी. खूप वेळ वाट बघतायत तुझी आणि चिडलेत तुझ्यावर. छान फॅमिली आहे तुझी. सो आता बोलणी खायला तयार राहा सगळ्यांचीच. आणि माझी बोलणी खायला नंतर भेटूच आपण. बाय. बाय बेटा. अरे काय रे ओम, घरचे खूप चिडलेले आहेत तुझं. तुला आजी ही वागण्याची पद्धत नाही. असं कसं हे, करतोस तू? हे मला चालणार नाही तुझं वागणं. काय अहो वागणं चांगलं नाहीये. आजी हा, प्रयोगाव्यतिरिक्त काही सुचतच नव्हतं का तुम्हाला? किती प्रयोग असतात माझे. अरे देवा. गेली, चला, गेली. अरे शिका आवड हो. दत्तू म्हणायचं नाही, परत सांगतोय टाळचं रक्त माझं. मुलगा आहे ना तो दत्तू म्हणू शकत नाही का पास करा आता. तुम्हा लोकांचं ना काही होऊ शकत नाही. अरे ओम ऐक ना. ए बेटा, परमेश्वरा. na 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 na